हे चिकन छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला. पहिल्या सुरुवातीला आपल्याला चिकन अळणी करायचं आहे चिकनचं, तर त्यासाठी आपण चुलतं पेटवून घेतलेलं त्यावर पातेले गरम करायला ठेवूयात. अळणी शिजवण्यासाठी फोडणीची तयारी करायची आपल्याला. तर त्यासाठी आपण हे 2 बारीक कांदे चिरून घेतोय. कांदा तसा बारीकच चिरायचा आहे आपल्याला. आणि कोथिंबीर पण. जास्त मसाले वगैरे घातले तर लहान मुलं कसं खात नाहीत अळणी, तर आपल्याला लहान मुलांना पण खाता येईल अशा पद्धतीने बनवायचे ते अळणी. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. चिकनचं अळणी बनवायचं तर सगळ्यात महत्त्वाचं चिकन तर हवंच. हे चिकन, चिरलेली बारीक कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, हळद आणि मीठ. मीठ हे तुम्हाला चवीनुसार लागेल असं मीठ घ्या. आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. हे आमचं घरचं सूर्यफूल तेल आहे. याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला हा कांदा फोडणीसाठी टाकला. ही चिरलेली थोडी कोथिंबीर आपण टाकून घेऊयात. लगेचच त्याच्यामध्ये धुतलेलं चिकन आपल्याला टाकायचं आहे. हे धुवून घेतलेलं चिकन. आपण घेतलेलं अळणीसाठी हळद आणि मीठ हे सगळे आता एकत्र करून घ्यायचे, छान परतून घ्यायचे. हे असं छान एकजीव झालेलं आहे. थोडंसं याला वाफेवरच आपण शिजून देणार आहे, मग त्याच्यात पाणी ओतणार आहे. चिकन वाफेवर शिजवण्यासाठी त्यावर एक आपण झाकण ठेवूयात. आणि गरम पाणी काय आपण आता गावाकडे काय लगेच चुलीवर गरम पाणी करू शकतोय का, म्हणून आपण त्याच्यात वरती आपण हे पाणी टाकूया, जेणेकरून वाफेने हे वरचं पाणी गरम होईल आणि हे पाणी आपल्याला अळणी शिजवताना आतमध्ये ओतता येईल. तर झालेलं पाणी, गरम पाणी आहे, हे आपण आता चिकनमध्ये ओतून घेऊयात. हे गरम झालेलं पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतून घेतले. बघा चिकन बऱ्यापैकी निम्म तर शिजलेलं दिसते. वाफेवर चिकन छान शिजलं तर चव खूप छान लागते चिकनची. आता हे आपलं अळणी शिजते तोपर्यंत आपण आमची अंजिराची बाग बघूयात. आपलं अळणी शिजले का नाही आता बघूयात. अळणी बघा शिजलेले आपलं छान, खूपच छान वास येतोय. आता अळणी झालेलं आपण खाली उतरून घेऊयात आणि रश्श्याची तयारी करूयात. कढई आपण चुलीवर ठेवून घेऊयात. मसाला फ्राय करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात. हे लाल तिखट घेतलेलं आहे, हा चिकन मसाला आणि हे घरी बनवलेला आपला मसाला आणि चवीनुसार आपण अळणीमध्ये मीठ टाकलेलंच आहे, पण थोडं मसाल्यापुरतं मीठ हे आपण टाकून घेतोय. हा सगळा मसाला आपण ह्या तेलात टाकून घेऊयात. आणि हे वाटण आपलं बनवलेलं आहे, हे वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतोय. हे वाटण व्यवस्थित जर भाजू तरच आपल्या रश्श्याला चांगली टेस्ट येणार आहे. त्या वाटणावरती रस्सा कसा लागतोय ते सगळं ठरतं. मसाला असं छान परतून घ्यायचा पूर्ण त्याचं तेल सुटेपर्यंत. हे मसाला परतून झालेला आहे. हा परतलेला मसाला आपण ज्या अळणी शिजवून घेतलेला आहे तर त्यात हे टाकूयात. तर ह्या अळणीमध्ये आपण हा परतलेला आपला मसाला टाकून घेऊयात. हे परतलेला मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतला. हे छान हलवून घेऊयात आणि 1-2 मिनटं उकळी देऊन या. आपला रस्सा छान उकळलेला आहे. बघितलं तर तुम्हाला छान तरी आलेल. कोणाकोणाला खावंसं वाटतंय त्यांनी कमेंट करून सांगा.
या सगळ्यांनी जेवायला. मस्त मस्त गरम रस्सा चिकन, सुक्का चिकन. छान ताव मारायचा आहे आता ह्याच्यावर.